रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। ते संध्याकाळपर्यंत हे मतदान चालेल आणि त्याच्यासाठी आपण एका मतदान केंद्रावर आलो आहोत। महाडमध्ये सध्या आपण आहोत आणि महाडच्या परांजपे विद्यालयामध्ये इथे आपण पाहताय अधिकारी आणि कर्मचारी व्हीव्हीपॅट मशीन आणि त्याच्याबरोबर असलेल्या इतर ज्या यंत्रणा आहेत त्याची चाचपणी करतात, कारण की अगदी अवघे काही तास उरलेले आहेत आता या मतदानासाठी आणि म्हणून ही सगळी तयारी जी आहे ती केली जाते आहे। पुन्हा एकदा पडताळणी देखील केली जाते आहे जी तयारी झाली आहे त्या संदर्भात आणि तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे असंच आपल्याला दिसून येते। हे जे महाडमधलं मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 हजार मतदार आहेत। मात्र संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ येतात। या 6च्या 6 मतदारसंघामध्ये 16 लाखाहून जास्त मतदार हे उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यासाठीच पोलीस यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात सज्ज झालेली आहे आणि अशाच महाडसारख्याच अनेक वेगवेगळ्या मतदान केंद्रावर आता कर्मचारी आणि अधिकारी हे तयारी करताना आपल्याला बघायला मिळतात। एकूण जर आपण विचार केला तर संपूर्ण रायगडमध्ये 16,68,000 मतदार आहेत। यामध्ये 8,20,000 पुरुष आहेत तर 8,47,000 या महिला आहेत। यापैकी 18 ते 19 वयोगटामध्ये जवळपास 16,000हून जास्त तरुण आहेत जे पहिल्यांदाच या लोकसभाच्या या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यासोबतच काही बाहेरचे म्हणजे मुंबई, ठाणे अशा शहरांमधले जे मतदार आहेत त्यांना मुंबईत आणण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जाणार आहेत आणि त्यासाठी शिंदे गटाकडून म्हणजेच भरत गोगावले यांच्याकडून खास बसेस या आयोजित करण्यात आलेल्या आहेत, ठेवण्यात आलेल्या आहेत। असे 30,000 मतदार आहेत जे बाहेरून उद्या रायगडमध्ये येऊन मतदान करणार आहेत। जर आपण विचार करायचा झाला तर या संपूर्ण रायगड क्षेत्रामध्ये 2,000हून जास्त ही मतदानाची केंद्र आहेत आणि मुख्य लढत जर आपण बघितली तर या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्य लढत ही उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्यामध्ये आहे। म्हणजेच मशाल विरुद्ध घड्याळ अशी ही लढत बघायला मिळणार आहे। त्यांच्याबरोबरच आणखीन 12 उमेदवार देखील या ठिकाणी उभे आहेत। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून देखील कुमुदिनी चव्हाण या सध्या लढतीमध्ये उभ्या आहेत आणि अशा प्रकारे संपूर्ण ही मतदानासाठीची जी तयारी आहे ती पूर्ण झाली आहे। आता हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की मतदार राजा हा कोणाला निवडतो, कारण की रायगड हा मतदारसंघ असा राहिलेला आहे जो नेहमी प्रवाहाच्या विरोधात असतो। ज्यावेळी मोदींची लाट होती त्यावेळी विरोधात मतदान झालं, ज्यावेळी मोदींची लाट नव्हती त्यावेळी देखील विरोधात मतदान झालं होतं। त्यामुळे आता तिसऱ्यांदा 2014ला अनंत गीते, 2019ला सुनील तटकरे आणि आता तिसऱ्यांदा कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन अजित शिवतरकरसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, महाड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।